प्रेज द लॉर्ड हालेलुया. येशूदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि प्लीज येशूदाय सागर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईबर करा, लाईक करा, की जेणेकरून अजून मोठा व्हिडिओ देण्यात येईल आणि तुमच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना केली जाईल. मी तुमच्यासाठी सर्वांसाठी आज परमेश्वराचं सुंदर आत्मिक म्हणणं घेऊन आलो आहे. परमेश्वराचं वचन सांगतं नीतिसूत्र 8 याच्या नीतिसूत्र 8 याच्या 21वा अध्याय, नीतिसूत्र 8 याचा 21वं वचन सांगतं, माझ्यावर प्रीती करणाऱ्यावर मी संपत्ती प्राप्त करून देतो आणि त्याचे भंडारे भरते. परमेश्वराचं वचन सांगतं नीतिसूत्र 8 याचा 21वं वचन, जो माझ्यावर प्रीती करतो त्याचे काय करेन, मी भंडारे भरेन. जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर मी काय करेन, आरोग्य देईन. जे माझ्यावर प्रीती करतो त्याच्या जीवनातली मी बंधनं तोडेन. जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्या जीवनातले सैतानी कार्य मी नष्ट करेन. तो परमेश्वर काल आज युगानुयुग एकसारखा आहे, तो कधीही बदलत नाही. म्हणून तो परमेश्वर म्हणतो मनुष्य बदलत होत, परमेश्वराचा प्रेम आणि दया कधीही बदलत नाही. म्हणून प्रथम प्रीती परमेश्वरावर ठेवा. आज तुमची जी काही गरज आहे, जगात आपण जगतोय, आपल्याला पैशाची बी गरज आहे, पण परमेश्वर ती देखील तुमची गरज पूर्ण करायला तयार आहे. आपल्याला जे काय पाहिजे ते आज येशूच्या नावात तुम्हाला देव द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही प्रत्येकाने अंतकरण देऊन येशूवर प्रीती करा. आज त्या जिवंत देवाला हृदय अंतकरण देऊन बघा ब्रदर आणि सिस्टर, आज तो देव तुमचं जीवन बदलायला तयार आहे. आज तुमच्या जीवनातले बंधनं तोडायला तयार आहे. फक्त देवावर प्रीती करा. येशू तू किती महान आहे म्हणावा. तू आमच्यासाठी प्रीती केली, का तू आमच्यासाठी वजस्तंभावर गेलास आणि मेल्यानंतर पुन्हा तू जिवंत झालास. आणि येशू आज माझ्या गरिबीकडे बघ, आज तू देव तुझी गरिबी मोकळी कर. येशू आज माझ्या दुखण्याकडे बघ, आज तू देव तुमच्या दुखणे बरे करेल. कारण की तो देव काल आज युगानुयुग एकसारखा आहे. ब्रदर आणि सिस्टर, आज देखील तो तुमचे जीवन बदलणार. आता मी तुमच्यासाठी हा आत्मिक मान्यद्वारे प्रार्थना देखील करणार. प्रत्येकाने पुन्हा एकदा सांगतो, प्लीज हा व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त देवाचा गौरव होईल. मी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाने डोळे झाका, म्हणा, प्रभू येशू, माझ्या पापाची मला क्षमा करा, माझ्या जीवनात या. आजपासून मी तुम्हाला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारत आहे. येशू, तुम्हाला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य ख्रिस्त येशूच्याच नावात मी माझ्या जीवनात स्वीकारत आहे. डोळे झाका. पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्तात जेवढे लोक हे व्हिडिओ बघत आहेत, प्रत्येकाला तुझा स्पर्श कर. माझ्या जिवंत परमेश्वरा, नीतिसूत्र 8:21 मध्ये तू सांगतोस, जो कोणी तुझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर तू धनसंपदा देतो. माझ्या जिवंत परमेश्वर, हे लेकरं तुझे आहेत बापा. आज यांच्या सर्व घराकडे बघ. जे गरीब आहेत त्यांना श्रीमंत कर प्रभू. ज्यांच्या घराला काम नाही त्यांना काम दे. ज्याच्या घरात बरकत नाही त्याला बरकत स्वीकारतो. ज्याच्या घरातलं दुःख नाही त्याचं दुःख निघ येशूच्या. सर्दी, ताप, खोकला, बॅक्टर, व्हायरल इन्फेक्शन निघ येशूच्या नावात. संपूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्थ यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. येशूची शांती, बरकत यांना देतो आणि पवित्र आत्म्याचा स्पर्श आणि रोज प्रार्थना करते येशूच्याच नावात.